हॅलो एव्हरीवन, मी शिवानी. तर सकाळची सुरुवात एकदम मस्त फ्रेश केली लिंबू पाणी घेऊन. असं काही नाही की मी एकदम सकाळी उठली. मी 9ला उठले तरी माझ्या अंगातला आळस काही जात नव्हता, झोपच लागत होती. आणि नाश्त्यामध्ये बनवायचे होते मस्त मूग, ते पण मोड आलेले. पण एवढी गरमी असून पण मुगाला मोडच नाही आले. मीने तर पुरा कहरच केलाय. आणि सांबारची बघा किती घाण हालत झाली या गरमीमुळे, पूर्णपणे सडला तो. जेवढा चांगला होता तेवढा साफ केला आणि मग तोच टाकला सांबार. आणि मग कपडे वाळू टाकायचे राहिले होते, तेच कपडे घेऊन मी टेरेसवर गेली वाळू टाकायला. आणि ऊन पाहून झालं भाई, बेजार ऊन आहे पूर्ण. कपडे वाळू टाकतपर्यंत जिरली माणसाची पुरी. नंतर मुगाचं तर उसळ बनवून झालं होतं आणि इतकं गरम होत होतं खूप जास्त. तरी पण समजत नाही मला कोणती चुलायची, मी केस मोकळे ठेवून होते. नंतर केसांना पुरा जुळा टाकून वर बांधला, तरी पण इतकं जास्त गरम होत होतं खूप जास्त. नंतर मस्त पोहा, मटकी आणि दही असा नाश्ता केला. नाश्ता जेवण एकच झालं आमचं. सायंकाळी मस्त छान फ्रेश पपीता खाली आणि ते कापताना मी बोटावर मारलं, त्यामुळे मग सायलीनेच कट केलं ते. सायंकाळी छान माझे फ्रेंड्स पण आले होते, मग त्यांच्यासोबत चहा वगैरे घेतला मस्त. खाऊन पिऊन झाल्यानंतर भूक तर नव्हती, म्हणून सायंकाळी थोडंसं टेरेसवर वॉक करत होते. सायंकाळी 6 वाजता वॉक करत होते, तरी बाहेर भरपूर जास्त ऊन होतं. रात्रीच्या जेवणामध्ये साधाच भात बनवला. असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, राधे राधे.